नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आजचा दिवस कसा आहे आणि फायनली आम्ही बऱ्याच प्रयत्नानंतर निघालो. तरी मी असं का म्हणत असेल, बऱ्याच लोकांना रिलेट होत असणारे मित्र आणि त्यांचे रिझन्स, बरोबर ना? विघ्नहर्त्याचं नाव घेतलं, विघ्नहर्त्याला नमस्कार केला आणि मित्राला म्हणाला, घे आता स्टेअरिंग आणि फिरव गाडीची चावी. म्हटलं चल लवकर. गाडी झाली चालू आणि आम्ही निघालो बघा आमच्या मार्गाने. 80 किलोमीटरचा हा प्रवास भावाने पार केला बघा 1 तासात. संभाजीनगर ते राजूर. संध्याकाळीची वेळ. सगळ्यांच्या मनात आनंद आणि उत्साह होताच. आता बाकी काय तर प्रसाद आणि फुले. मग लगेचच आम्ही गेलो साईराम प्रसाद भांडार मध्ये. तेथे होते 2 जण. मग आम्ही त्यांना विचारलं, इथे एवढी गर्दी का आहे? मग त्यांनी सांगितलं की आज चतुर्थी. मग मनातल्या मनात म्हटलो, आजचाच तो दिवस. श्री गणेशाने आपल्याला दर्शनाला बोलवलं. मग नंतर फुले आणि प्रसाद घेऊन मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. तेथे पाहतो तर काय प्रचंड गर्दी. गणेशाचे नाव घेत पुढे जात होतो. शेवटी आम्ही गाभाऱ्याजवळ आलो आणि समाधानाने दर्शन घेतले. समोर दिसली ती गणेशाची स्वयंभू मूर्ती. मग न राहून तिथल्या सेवेकऱ्याला विचारले, तेव्हा त्यांनी या राजुरेश्वराची आख्यायिका सांगितली. श्री क्षेत्र राजुरेश्वर हे गणेशाच्या महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण शक्तिपीठ आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात हे तीर्थक्षेत्र आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून राजुरेश्वराची ख्याती आहे. दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि अंगारकीच्या निमित्ताने भाविक राजुरेश्वराच्या दर्शनासाठी नेहमी गर्दी करतात. गणेश पुराणात राजुरेश्वर गणपतीची एक आख्यायिका आहे. आख्यायिकेनुसार वर्णेश्वर नावाच्या राजाला अपत्य नसल्याने त्याने श्री गणेशाची आराधना केली. श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी राजाला पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद दिला. काही काळानंतर राजाला पुत्र प्राप्त झाला, मात्र तो कुरूप असल्या कारणाने राजाने त्याला वनात सोडून दिले. नंतर या मुलाचा सांभाळ अगस्त्य ऋषींनी केला. त्यांच्या देखरेखीखाली त्याने सर्व विद्येचे शिक्षण घेतले. पुढे याच मुलाने ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या सिंधुरासुराचा वध केला. यानंतर राजाला आपली चूक कळाली आणि राजा अगस्त्य ऋषींना शरण गेला. त्याने आपल्या मुलाला गडावर आणलं आणि राज्याभिषेक केला आणि वरण्य राजाचा पुत्र म्हणजेच राजुरेश्वर गणपती. हे मंदिर महाराष्ट्राच्या पारंपरिक मंदिर वास्तुकलेत तयार झालं आहे. नक्षीकाम, कोरीव घटक, सुशोभित स्तंभ आणि कलात्मक शिल्प यात दिसतात. मंदिराच्या परिसरात मुख्य गाभारा, प्रवेशद्वार, शिखर आणि इतर सहाय्यक संरचनांचा समावेश आहे. हे मंदिर शांत परिसर, हिरवाईने वेढलेले व निसर्ग सौंदर्याने भरलेले आहे. अशा प्रकारे आम्ही राजुरेश्वराचे दर्शन घेतले व परत निघालो. असा होता आमचा आजचा दिवस. आमच्या पेजला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणत राहू.